हॅलो, नमस्कार. मी प्राध्यापक पी डोळस, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, महात्मा फुले महाविद्यालय वरुड. मी आज अमेरिकेच्या राज्यघटनेतला महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा भाग या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. गेल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची अधिकार आणि कार्य कोणकोणती आहेत, निवड, अधिकार आणि कार्य या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाच्या घटकांचं विश्लेषण आणि वर्णन पाहिलं. अमेरिकेच्या अध्यक्षाची निवड कशी होती, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला त्याच्या पदावरून कशी दूर केले जाते, पद्धती काय काढण्याची, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाल काय आहेत, त्याचप्रमाणे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे अधिकार आणि कार्य कोणकोणती आहेत, या सर्व महत्त्वपूर्ण घटकांचं विश्लेषण आणि वर्णन आपण या ठिकाणी पाहिलं. आणि हे मी तुम्हाला सांगितलं का अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा जगात सर्वात शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष आहे. कोणतीही व्यक्ती शक्तिशाली आहे आपण तेव्हाच म्हणू शकतो का जेव्हा त्या व्यक्तीला जे प्राप्त झालेले अधिकार असते त्या अधिकारामुळे व्यक्ती शक्तिशाली होतो. म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला जगातल्या कोणत्याही देशाच्या राष्ट्राध्यक्षाला जेवढे अधिकार नाही तेवढे महत्त्वपूर्ण स्वरूपाचे अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला आहे. म्हणून अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा जगात सर्वात शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष आहे असे म्हटले जाते. आणि अशा या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा अधिकार कोणकोणते आहेत त्याचं आपण सविस्तर विश्लेषण आणि वर्णन या ठिकाणी पाहिलं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे अधिकार आणि कार्य या ठिकाणी पाहिल्यानंतर आपण पुढच्या महत्त्वपूर्ण घटकाचं विश्लेषण आणि वर्णन या ठिकाणी पाहणार आहोत. आता त्यामधला महत्त्वाचा घटक कोणकोणता आहे, आता त्याचं मंत्रिमंडळाची निर्मिती, त्याचे अधिकार आणि कार्य कोणकोणती आहेत या महत्त्वाच्या घटकाचं विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मंत्रिमंडळाची निर्मिती, अधिकार आणि कार्य. आता जगातला कोणत्याही देशाचा राष्ट्राध्यक्ष असला किंवा सत्ताधीश असला तरी तो संपूर्ण एकटाच देशाचा राज्यकारभार पाहण्यासाठी पूर्णपणे सक्षम नसतो. आणि सर्वच्या सर्वच गोष्टी प्रत्येक व्यक्तीला येतेच असंही नाही. त्याला दुसऱ्याचा सल्ला घेण्याचा अधिकार आहे. सल्ला ज्या ठिकाणी ज्या गोष्टी आपल्याला येत नसेल त्या गोष्टी करण्यासाठी त्याला निरनिराळ्या प्रकारच्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा लागतो आणि समजून घेऊन ते कार्य करावं लागतं. अशा या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं मंत्रिमंडळ, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला मंत्रिमंडळ घटनात्मक दृष्ट्या तरतूद नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला मंत्रिमंडळाची निर्मिती केली पाहिजे आणि मंत्रिमंडळाच्या माध्यमातूनच देशाचा राज्यकारभार चालवलं पाहिजे असा कोणत्याही प्रकारचा राज्यघटनेत कोणत्याही प्रकारचा उल्लेख अस्तित्वात असल्याचं आपल्याला दिसत नाही. कोणताच उल्लेख नाही. राष्ट्राध्यक्षातला मंत्रिमंडळ असलं पाहिजे याचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये अस्तित्वात असल्याचं आपल्याला दिसत नाही. आणि काय होते, अमेरिकेच्या राज्यघटनेत अशा कोणत्याही प्रकारचा उल्लेख नसला तरी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आपलं सर्व कार्य व्यवस्थित रीतीने, नीट पद्धतीने पूर्णपणे पार पडावं या दृष्टीनं
आपल्या सहकारी मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नेमणूक करतो. आणि मंत्रिमंडळाची नेमणूक आपल्या मंत्रिमंडळात किती मंत्री असावे हे काही घटनेत सांगितलं नाही. परंतु सहसा जेवढी खाती असतात, विभाग असतात, तेवढे मंत्रिमंडळात तो मंत्री घेतो. प्रत्येक खात्याला एक एक मंत्री. आता त्यामध्ये जवळजवळ 12-13 जी खाती आहेत, विभाग आहेत, ते 12-13 विभाग किंवा खाते, 15 खाते महत्त्वाचे आहेत. आणि त्या 10-15 मंत्र्यांची नियुक्ती त्याच्या माध्यमातून केली जाते. आणि ही नियुक्ती जी आहेत, समजा उदाहरणार्थ घेतला आपण, रेल्वे आहेत, अर्थ आहेत, परराष्ट्र आहेत, संरक्षण आहेत, कृषी आहेत, ही जी निरनिराळी खाती आहे, या निरनिराळ्या खात्यांना एक एक मंत्री या ठिकाणी दिला असतो. कधी एकही देऊ शकते, त्याला वाटलं तर जास्तही देऊ शकते. एक कॅबिनेट मंत्री, एक त्याला सहाय्य मंत्री, राज्यमंत्री म्हणून सुद्धा ते देऊ शकते. तर या ठिकाणी त्या मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या राष्ट्राध्यक्ष सोडून, पण सरासरी राष्ट्राध्यक्षा मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या त्या खात्यावर अवलंबून असते. आणि विशेष जास्त मंत्रिमंडळात मंत्री नसतात. घटनेत काही मंत्रिमंडळ आणि मंत्रिमंडळाचा मंत्रिमंडळात अस्तित्वात असणारी मंत्री जे आहे, ते मंत्रिमंडळात अस्तित्वात असणारे मंत्री काँग्रेसच्या कोणत्याही सभागृहाचे सभासद नसतात. कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसतात. प्राथमिक सभागृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहाचे सभासद नसतात. आणि जर समजा राष्ट्राध्यक्षाने एखाद्या व्यक्तीला, म्हणजे काँग्रेसच्या कोणत्याही सभागृहातील एखाद्या सदस्याला मंत्रिमंडळात घेतलं, तर त्याला आपल्या तिकडच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे मंत्रिमंडळाचा कोणताही मंत्री विधिमंडळाचा सदस्य नसतो. मंत्रिमंडळाचा कोणताही मंत्री विधिमंडळाचा सदस्य नसतो. आणि मंत्रिमंडळाचा सदस्य विधिमंडळाचा सदस्य नसतो. मंत्रिमंडळात कोणाला घ्यावे, कोणाला घेऊ नये, हे सुद्धा राष्ट्राध्यक्ष ठरवतो. बऱ्याच वेळाच विरोधी पक्षातल्या लोकांना सुद्धा तो मंत्रिमंडळात घेतो. विरोधी पक्षातल्या नेत्यांना सुद्धा तो मंत्रिमंडळात घेतो. पण मंत्रिमंडळात घेत असताना एका गोष्टीचा विचार करणं गरजेचं असते. कारण का, मंत्रिमंडळाच्या कार्यानुसार मंत्रिमंडळातले हुशार मंत्री असेल, बुद्धिमान असेल, ज्ञानवान असेल, गुणवान असेल, कर्तव्यदक्ष असेल, कर्तृत्ववान असेल, तर देशाचा राज्यकारभार चांगल्या रीतीने आणि व्यवस्थित रीतीनं, नीट पद्धतीनं तो चालतो. आणि तो नीट पद्धतीनं चालावा हाच उद्देश असतो. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळ यांचे संबंध नौकर आणि मालकाप्रमाणे आहे असंही म्हटलं जाते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळाचे संबंध मालक आणि नौकर या प्रमाणे आहे असं म्हटलं जाते. जेव्हा अमेरिकेचा अध्यक्ष मंत्रिमंडळाची बैठक बोलावतो, तो अध्यक्ष बैठकीला अध्यक्ष असतो. मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे सर्वच मंत्र्यांची बैठक बोलावलीच पाहिजे असंही त्याच्यावर बंधन नाही, कोणतंच बंधन नाही. तो एकट्याही मंत्र्याला बोलवू शकतो, 10 मंत्र्याला बोलवू शकतो. पण ज्या मंत्र्याला निमंत्रित केलं असेल त्याच मंत्र्यांना तिथं मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर राहण्याचा अधिकार आहे. म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक आहे म्हणजे सारे मंत्री येतीलच किंवा आलेच पाहिजे असं अजिबात बंधन नाही. आणि मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली. आणि मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाल्यानंतर या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे निर्णय घेतले जातात किंवा ज्या विषयावर चर्चा होते किंवा निर्णय घेतले जातात, ज्या विषयावर चर्चा सुरू असेल त्या विषयावर चर्चा झाल्यानंतर त्यावर निर्णय घेतलाच पाहिजे असं अजिबात बंधन नाही.
राष्ट्राध्यक्षानं तेव्हाच मंत्रिमंडळात बैठकीत निर्णय घेतलाच पाहिजे असं अजिबात बंधन नाही. आणि मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळात एखादा निर्णय झाला, मंत्रिमंडळात एखादा निर्णय झाल्यानंतर त्या मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयाला लागू केलंच पाहिजे असंही अध्यक्षावर बंधन नाही. एखादा निर्णय मंत्रिमंडळात घेतला गेला आणि त्यानंतर वाटलं बहुमताने तो मंजूर झाला आणि मग नंतर मंत्रिमंडळाला राष्ट्राध्यक्षाला वाटलं का नाही तो निर्णय आपल्याला प्रशासनात लागू करायचा नाही, तर तो निर्णय लागू करू शकत नाही, करत नाही. आणि मंत्रिमंडळाला असा म्हणण्याचा अधिकारही नाही का मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला निर्णय, त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही किंवा राष्ट्राध्यक्षाने त्या मंत्रिमंडळातील निर्णयाची अवहेलना केली, अवमान केला, अवहेलना केली हे ते भारतासाठी आहे, त्या ठिकाणसाठी अजिबात नाही. कोणतीच अवहेलना नाही, कोणतंच बंधन नाही. म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या कोणत्याही निर्णय हा राष्ट्राध्यक्षाने अंमलात आणलाच पाहिजे असं अजिबात नाही. कोणताही मंत्रिमंडळाचा मंत्री असं म्हणू शकत नाही का त्या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी का झाली नाही, अजिबात म्हणत नाही. मंत्रिमंडळातले मंत्री जे आहेत, अधिवेशन सुरू असते, आपल्या संपूर्ण कार्याच्या बाबतीत मंत्रिमंडळाचे मंत्री अध्यक्षाला जबाबदार असतात. कार्याच्या बाबतीत मंत्रिमंडळाचे सर्व मंत्री अध्यक्षाला जबाबदार असतात, दुसऱ्या कोणालाही नसते. जनतेला जबाबदार नसते, विधिमंडळाला जबाबदार नसते. कारण का ते विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सभासद नसतात. जेव्हा विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असते त्या अधिवेशन काळात मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांना विधिमंडळाचे सदस्य प्रश्न विचारू शकत नाही. का कृषी विषयक असेल, कृषीचा प्रश्न आहे आणि कृषीच्या विषय एखाद्या प्रश्नावर विचारविनिमय चाललेला आहे देशात, काय आहे कृषी धोरण, मग त्या मंत्रिमंडळातला जो कृषी मंत्री असेल त्याला तिथं बोलावलं जाते का? अधिवेशनात नाही, त्याला तिथे येण्याची गरज नाही, कारण का तो हजरच नसते, कारण तो विधिमंडळाचा सदस्य नाही. त्यामुळं विधिमंडळाच्या अधिवेशनात मंत्रिमंडळाच्या मंत्र्याला हजर राहण्याचा अजिबात अधिकार नाही किंवा अजिबात तो हजर राहू शकत नाही. काही गरज नाही, काही तो उभा राहणार नाही. म्हणजे मंत्रिमंडळातील मंत्र्याला कोणत्याही प्रकारचं त्याला तशा प्रकारचं बंधन नाही. दुसरा महत्वाचा घटक का अमेरिकेत मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयात त्याचा तो कारण, आणि जर समजा त्याला वाटलं त्याला बोलावलं, त्याला आला तो त्यानं प्रश्नांची उत्तर दिली तर दिली, जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्यानं दिलं नाही तर त्याला राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. त्याला राजीनामा मागण्याचा अधिकार अजिबात नाही. एखाद्या मंत्र्यानं त्या ठिकाणी जर समजा कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी दिलं नसेल एक्सप्लेनेशन, खात्याच्या बाबतीत संरक्षण असेल, परराष्ट्र असेल, तर विधिमंडळ त्याला काहीही करू शकत नाही. तो सर्वस्वी अध्यक्षाला जबाबदार. अध्यक्ष विचार त्याला प्रश्न, अध्यक्षाला जर वाटलं का त्याला योग्य प्रकारे उत्तर दिलं नाही, योग्य प्रकारे काम करत नाही, तर त्याला मंत्रिमंडळातून तेव्हाच काढू शकते. तो अध्यक्षाचा अधिकार आहे, तो अध्यक्षाचा अधिकार आहे आणि अध्यक्ष त्या पद्धतीनं त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी कार्य करतो. मग आपल्याला या सर्व बाबी, मंत्रिमंडळाचं कार्यकाळ, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षा मंत्रिमंडळाचा कार्यकाल किती आहे, तर याचं उत्तरच आहे का अमेरिकेच्या मंत्रिमंडळाचा कार्यकाल हा 4 वर्षाचा कार्यकाल म्हणजे अध्यक्षाच्या कार्यकाला इतकाच असतो. पण काय आहे, कोणत्याही मंत्र्याला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोणत्याही क्षणी काढू शकते. त्यानं जर मंत्रिमंडळातून एखाद्या मंत्र्याला काढून टाकलं तो त्याचा वैयक्तिक स्वरूपाचा अधिकार आहे
आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी तो त्याला मंत्रिमंडळातून काढू शकते. म्हणजेच मंत्रिमंडळात राहणे न राहणे हे सर्वस्वी अध्यक्षावरच अवलंबून आहे. जरी कार्यकाळ 4 वर्षाचा असला तरी मंत्रिमंडळातल्या कोणत्याही मंत्र्याला कोणत्याही क्षणी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्याला त्याच्या पदावरून केव्हाही काढू शकते. आणि अशा प्रकारे मंत्रिमंडळाची सर्वसाधारणपणे मंत्रिमंडळाच्या या सर्व मंत्र्यांच्या कार्यपद्धती किंवा या मंत्रिमंडळाची सर्व भूमिका या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये विषद केलेली आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून मंत्रिमंडळाची भूमिका, मंत्रिमंडळाची कार्यपद्धती जी आहेत त्याचं विश्लेषण आपण पाहतो. ज्याप्रमाणे तुम्हाला म्हटलं मी, दुसऱ्या भाषेत असंही म्हटलं जाते का अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळ यांचे संबंध मालक आणि नोकराप्रमाणे आहे. असा प्रश्न तुम्हाला एकदा कदाचित विचारला एखाद्या वेळेस, का अध्यक्ष आणि मंत्रिमंडळ याचे संबंध मालक आणि नोकराप्रमाणे आहेत. या शब्दाचा अर्थ काय आहे? या शब्दाचा अर्थ असा आहे की मालक आणि नोकर. आता मालक आणि नोकर तुम्हाला सर्वसाधारणपणे कळते. एखाद्या दुकानात किंवा एखाद्या कारखान्यात साधा आपण शेतीचे काम करणं म्हणा का दुकानात काम करणारा दुकानाचा मालक असेल, त्याच्या दुकानामध्ये जर 10-20 लोक 10-15 लोक काम करायला असेल आणि काम करायला असेल तर त्या नोकराची नियुक्ती कोण केली? दुकान मालकानं केली. तशी मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांची नियुक्ती कोण करते? राष्ट्राध्यक्ष करते. आणि मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांची नियुक्ती राष्ट्राध्यक्ष करते. मालक आणि नोकर म्हणजे मालक काय करते? नोकराला काम सांगते. जे जे काम सांगितलं आहे तेवढंच काम त्याला करावं लागते आणि तेवढंच तो काम करतो. मालक कधी कधी नोकराला आपला सल्लाही विचारते एखाद्या बाबतीत, पण मालकाला नोकरानं दिलेला सल्ला मानलाच पाहिजे मालकानं, असं म्हणू शकते का कोणी? नाही. मालकानं विचारलं एखाद्या नोकराला का आपल्याला असं असं करायचं आहे, त्यासाठी तुझं काय मत आहे? त्यानं सांगितलं का असं असं मत आहे, आपण असं जर केलं तर आपल्याला अशा प्रकारचा फायदा होऊ शकते, अशा प्रकारचा तोटा होऊ शकते. आणि तेव्हा काय होते का तेव्हा त्या मालक जो आहे त्यानं सल्ला सांगितला, सल्ला विचारला तर सांगितलं, त्यानं सांगितलं नफा कोणता होईल, तोटा कोणता होईल. पण मालकानं तो सल्ला जर मानला नाही आणि मालकानं आपल्याच मनानं काम केलं तर नोकर म्हणू शकते का? नोकर म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. का मला तो प्रश्न म्हणजे मला जो संदर्भ विचारला होता तो संदर्भ तुम्ही मला विचारल्यावर त्या गोष्टीची अंमलबजावणी का केली नाही? असा करू शकतो का? नाही करू शकत. मालक केव्हाही नोकराला त्याच्या कामाहून केव्हाही बंद करू शकते. त्याला सांगितलं का उद्यापासून कामावर येऊ नको, तर नको येऊ. तो असं थोडी म्हणू शकते का मी कोर्टात जातो? नाही, काही संबंध नाही. तुम्हाला कामावरून यायचं नाही तर यायचं नाही, समजलं, संपलं. म्हणजे अशा प्रकारची ही, म्हणून याला म्हटलं जाते मालक आणि नोकर यातला संबंध हा सर्वसाधारणपणे हा कशा प्रकारचा मालक आणि नोकराप्रमाणे अध्यक्षाचा संबंध आहे, असं आपण या ठिकाणी सर्वसाधारणपणे म्हणतो. आणि त्यालाच तशा पद्धतीने या ठिकाणी कार्य केले जाते. आता त्यानंतर मंत्रिमंडळाची कार्ये कोणती आहेत याचा आपण जर सर्वसाधारणपणे ठळक मार्गाने पाहिलं तर त्याला पहिलं कार्य सांगितलं ते सल्ला देण्याचं कार्य. सल्ला आपण डिटेल्समध्ये हे जर सर्व पाहिलंच आहे, पण त्याला आपण हेडिंग जर देतो म्हटलं सल्ला देण्याचं कार्य. म्हणजे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा मंत्रिमंडळाची बैठक जेव्हा बोलावल्या जाते त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निरनिराळ्या विभागाचे मंत्रिमंडळातले मंत्री असतात आणि कोणत्या खात्यावर चर्चा व्हायची, कोणत्या विभागावर व्हायची, कोणत्या याच्यावर काय करायचं, काय नाही करायचं, या खात्याशी सर्व संबंध आणि प्रश्नाशी संबंधित सर्व विचार विनिमय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला, सल्ला दिला जाते. पण मंत्रिमंडळात झालेला सल्ला राष्ट्राध्यक्षानं ऐकलाच पाहिजे असं नाही. सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ आहे, त्याला वाटते तेव्हा तो सल्ला घेतो.
मंत्रिमंडळाची बैठक बोलावतो, पण ती घेतलेला सल्ला त्यानं मानलाच पाहिजे असं अजिबात नाही, असं अजिबात बंधन नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो निरनिराळ्या धोरणावर चर्चा होते आणि निर्णय घेतले जातात आणि त्या दृष्टिकोनातून तशा प्रकारचं कार्य केलं जाते. आता दुसरं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर वैयक्तिक स्वरूपाची कार्य प्रत्येक मंत्रिमंडळातला मंत्री आपापल्या खात्याच्या बाबतीत ज्या निरनिराळ्या प्रकारच्या बाबी आहेत त्या प्रकारच्या निरनिराळ्या असणाऱ्या बाबीत आपापल्या खात्याच्या बाबतीत तो या ठिकाणी वैयक्तिक कार्य त्या संबंधित खात्याचा मंत्री त्या ठिकाणी करत असतो आणि त्या दृष्टिकोनातून तशा प्रकारचं कार्य आणि आपल्या संपूर्ण कार्याचा अहवाल राष्ट्राध्यक्ष आणि विधिमंडळाला या ठिकाणी सादर करत असतो. तर अशा प्रकारे या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची मंत्रिमंडळ जे आहेत त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या मंत्रिमंडळाची या ठिकाणी जी माहिती आहे ती आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये बघितलेली आहे. म्हणजे मंत्रिमंडळ आणि त्याचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं मंत्रिमंडळ आणि त्याचं कशा प्रकारचं कार्य चालतं, मालक आणि नोकऱ्यांचे संबंध कशा प्रकारचे आहेत याचेही आपण विश्लेषण थोडक्यात बघितलं. आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा मंत्रिमंडळ जे आहेत घटनेत या मंत्रिमंडळाला कुठल्याही प्रकारचं स्थान नाही, परंतु अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आपला संपूर्ण कारभार व्यवस्थित रीतीने चालावा, निर्णया बाबतीत सल्ला घ्यावा या दृष्टिकोनातून मंत्रिमंडळाची निर्मिती करत असतो आणि मंत्रिमंडळ अशा प्रकारे कार्य चालतं. आता दुसरं हा अमेरिकेच्या मंत्रिमंडळाचं कामकाज संपलं. आता आपण पुढचा एक महत्त्वाचा घटक छोटासा पार्ट आहे तो आपण या ठिकाणी बघू. तो म्हणजे उपाध्यक्ष. अमेरिकेचा उपाध्यक्ष. अमेरिकेचा उपाध्यक्ष. आता अमेरिकेचा उपाध्यक्ष जो आहे त्या अमेरिकेच्या उपाध्यक्षाची निवड ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीसोबतच होते. दोघांची निवडणूक सोबतच होते. अमेरिकेच्या उपाध्यक्षाला घटनेप्रमाणे कोणत्याही प्रकारचे अधिकार पदार्पण करण्यात आलेले नाही, परंतु अमेरिकेचा उपाध्यक्ष हा कोणत्याही प्रकारचा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला तर त्या ठिकाणी काम, समजा उदाहरणार्थ अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आपला कार्यकाल पूर्ण करण्यापूर्वीच मृत्यू पावला, मग काय करणार? लगेच निवडणुका घेईल. निवडणुका घ्यायला सर्व गोष्टी करायला वेळच लागेल, 2-3 महिन्याचा कालखंड लागेल. मग तोपर्यंत कोण चालवण? म्हणजे ही झाली सोयीस्कर आपलं. म्हणजे उपाध्यक्ष असला म्हणजे कसं आहे, यदा कदाचित मृत्यू झाला तर उपाध्यक्ष हाच अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतो. यदा कदाचित अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षावर अविश्वास ठराव प्राप्त झाला तर उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून काम पाहतो. यदा कदाचित अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने स्वइच्छेने आपल्या पदाचा राजीनामा दिला तर उर्वरित कालखंडासाठी अमेरिकेचा उपाध्यक्ष हा अध्यक्ष म्हणून काम करतो. ही घटनात्मक जी बाब आहे, तरतूद आहे, ही याच्यासाठी केली का ऍडजस्ट काहीतरी पर्यायी व्यवस्था असली पाहिजे. तसं अमेरिकेच्या उपाध्यक्षाला कोणत्याही प्रकारचं काम नाही. अमेरिकेच्या उपाध्यक्षाची निवड ही अमेरिकेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीच्या सोबतच होते. दोघांची सोबतच निवडणूक होते, एकाच वेळेस होते. अमेरिकेच्या उपाध्यक्षाचा कार्यकाल सुद्धा 4 वर्षाचाच आहे. आणि जर समजा अमेरिकेच्या अध्यक्षा मृत्यू पावला किंवा राजीनामा दिला किंवा त्याला यानं राजीनामा दिला असेल, मृत्यू झाला असेल, अविश्वास आला असेल, त्यापैकी काही जरी घटना घडली तर अशा परिस्थितीत अमेरिकेचा उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून काम करतो. परंतु जर समजा 2 वर्षाचा कालखंड जर उर्वरित शिल्लक राहिला असेल तर उपाध्यक्ष हाच अध्यक्ष म्हणून काम पाहतो
आणि त्याची एक टर्म पूर्ण झाली असं समजण्यात येते. एक टर्म पूर्ण झाली, 2 टर्म त्याला निवडणुकीत उभं राहता येते. आणि जर समजा 2 वर्षाच्या आतच एखादा मेला, मग हा उपाध्यक्ष अध्यक्ष झाला, तर याला 2च वर्ष भेटले असं नाही म्हणू शकत ह्या कामाला 2च भेटले म्हणून. नाही, त्याची सुद्धा एक टर्म पूर्ण झाली असं समजण्यात येते. मग त्याला पुढच्या निवडणुकीसाठी एका टर्मसाठी उभं राहता येते. म्हणजेच अमेरिकेमध्ये या सर्व उपाध्यक्षाची जी प्रक्रिया आहे ती अशा प्रकारची आहे. अमेरिकेचा उपाध्यक्षाची 2 प्रकारची कार्य आहे. 2 कार्य अमेरिकेच्या उपाध्यक्षाची 2 महत्वाची कार्य आहे. एक सिनेटचा सदस्य सिनेटचा सभापती या नात्यानं, आणि दुसरं अमेरिकेचा अध्यक्ष या नात्यानं. तर 2 प्रकारची कार्य आपण बघू. पहिलं सिनेटचा अध्यक्ष या नात्यानं अमेरिकेचा उपाध्यक्ष हा सिनेटचा पदसिद्ध सभापती असतो. जसं भारतामध्ये भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो, त्याचप्रमाणे अमेरिकेचा उपाध्यक्ष हा सिनेटचा पदसिद्ध सभापती असतो. आणि सभापती म्हटलं की त्या सभागृहाच्या संदर्भात अस्तित्वात असणाऱ्या सर्व महत्त्वाचे अधिकार त्याला प्राप्त होतात. सभागृहाचा सभापती, सभागृहाचा अध्यक्ष आणि सभागृहाचा अध्यक्ष किंवा सभागृहाचा सभापती या नात्यानं त्या सभागृहाचं कामकाज चालवण्याचा, सभागृहाचं अध्यक्षस्थान भूषवणे, सभागृहात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे, सभागृहात सर्व सदस्यांना बोलण्याची संधी देणे, सभागृहात गोंधळ निर्माण झाला असेल तो गोंधळ शांत करणे, अनेक महत्त्वपूर्ण अशा प्रकारची सभागृहाच्या बाबतीतली सर्व महत्त्वाची कार्य त्याला पार पाडावी लागतात आणि तशा प्रकारे तो पार पाडतो. दुसरं कार्य, अमेरिकेचा अध्यक्ष या नात्यानं तो काम पार पाडतो. जर अध्यक्षाचा मृत्यू झाला असेल, अध्यक्षानं राजीनामा दिला असेल किंवा अन्य कोणत्याही बाबतीत काही घटना घडली असेल, तर उर्वरित कालखंडासाठी अमेरिकेचा उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणूनच काम पाहतो. मग त्याला उपाध्यक्ष म्हटलं जात नाही. सर्व अधिकार त्याला अध्यक्षाचेच प्राप्त होतात. अध्यक्ष म्हणूनच तो संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालवतो, आपला राज्यकारभार पाहतो आणि तो राज्यकारभार चालवतो. म्हणजेच ह्या सर्व बाबी उपाध्यक्षाची 2 प्रकारची कार्य आहे. एक अध्यक्ष म्हणून आणि एक उपाध्यक्ष सिनेटचा सभापती म्हणून. अशा 2 प्रकारची कार्य अमेरिकेचा उपाध्यक्ष हे काम या ठिकाणी आपलं व्यवस्थित रीतीनं पार पाडण्याचं काम करीत असतो. म्हणजेच अशा प्रकारे अमेरिकेचा उपाध्यक्षाची निवड, अधिकार आणि कार्य या बाबीला आपण थोडक्यात पाहिलं. हा मार्क कदाचित कधी 4 मार्कासाठी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अमेरिकेच्या उपाध्यक्षाचे अधिकार आणि कार्य. तर अमेरिकेच्या उपाध्यक्षाचे अधिकार आणि कार्य 2 प्रकारची, एक सिनेटचा सदस्य आणि दुसरा अध्यक्ष म्हणून. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी मंत्रिमंडळाची निर्मिती, अधिकार आणि कार्य, उपाध्यक्षाची निवड आणि उपाध्यक्षाचे अधिकार आणि कार्य या 2 महत्त्वाच्या घटकांचं विश्लेषण आणि वर्णन पाहिलं. नमस्कार, जय हिंद.